नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे मंगळवार आणि आज आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सण हा कोणत्या देवांना समर्पित केला जातो. मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित केला जातो आणि तसेच या दिवशी एकादशी आलेली आहेत, म्हणजे एकादशी ही भगवान विष्णू समर्पित असते आणि आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूचं नामस्मरण करायचं आहे. परंतु ही एकादशी जी आहे ती पितृपक्षामध्ये आलेली आहेत, यामुळे या एकादशीला एक विशेष महत्त्व दिलं जातं. या एकादशी दिवशी आपल्याला आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं असतं, आपल्या पितरांची सेवा आपल्याला करायची असते. यामुळे भगवान विष्णूंच्या आशीर्वादासोबतच आपल्याला आपल्या पितरांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी ज्या व्यक्तीचं पिंडदान असतं किंवा तिथून श्राद्ध येतं, ती लोक जी असतात, जी मृत पावले असतात, ती लोक खूप नशीबवान असतात असं म्हटलं जातं. आणि त्यासोबतच आपले पितृ जे असतात, त्या पितृंना जर आपल्याला प्रसन्न करायचं असेल, पितृदोष आपल्याला घालवायचा असेल, तर एकादशी दिवशी आपण जर काही उपाय जर केले तर त्या उपायांचं 100% फळ प्राप्त होत असतं. असं म्हटलं जातं की या पितृपक्षामध्ये 15 दिवस आपले पितृ हे पृथ्वीवरती येत असतात आणि पृथ्वीवरती आल्यानंतर ते आपल्या घरामध्ये 15 दिवस निवास करत असतात. ते घरामध्ये आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती, तसेच आपल्या किचनमध्ये जो पाण्याचा माठ असतो त्या माठापाशी, तसेच आपली तुळस जी असते त्या तुळशीपाशी, अशा ठिकाणी ते आपल्या घरामध्ये स्थायिक असतात. आणि यानंतर 15 दिवस हे आपल्या घरामध्ये असतात आणि जी अमावस्या येत असते त्या अमावस्येला सर्व पितरी अमावस्या असं म्हणतात. ती आता शनिवार येणार आहेत. त्या शनिवारच्या दिवशी आपले पितृ जे आहेत ते या पृथ्वीवरून तृप्त होत असतात. म्हणून ही एकादशी, ही अमावस्या, ही पौर्णिमा या ज्या दिवस असतात ते खूप महत्त्वाचे मानले जातात आपल्या पितरांसाठी. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. अशी एक वस्तू जी आहे ती तुम्हाला कापुरासोबत आपल्या घरामध्ये जाळायची आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, करणी-बाधा दूर होईल. यासोबतच 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष आणि वास्तुदोष हा देखील दूर होईल. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं. जसे की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, पैशांच्या अडचणी येत असतात, महत्त्वाची कामी मार्ग लागत नाही, त्याचप्रमाणे कष्ट मेहनत करून आपल्याकडे पैसा आपल्या घरामध्ये येत नाही, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही, मुलांना वारंवार आजारी पडत असतात, मुलांवरती संकट येत असतात, मोठी मुलं जी असतात ते लग्नाची वयाची असतात, त्यांची लग्न जुळत नाही, कुंडलीमध्ये त्यांच्या काही ना काही अडचणी येत असतात. त्याचप्रमाणे आपला एखादा व्यवसाय असेल तर व्यवसाय आपला व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कलह, भांडणं यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात. यामुळे जर घरामध्ये यासारख्या गोष्टी तुमच्याही घडत असतील तर तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा आज या एकादशीला, कारण ही एकादशी फक्त वर्षातून एकदाच येते. यामुळे हा उपायसुद्धा आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो आणि त्याचं फळ जे आहे ते सुद्धा आपल्याला एकदाच प्राप्त होत असतं. तर पहा, तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 6 वाजूनपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करायचा आहे. तर तुम्हाला फक्त दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. या दोन लवंगा तुम्हाला अखंड असाव्या, तुटलेल्या फुटलेल्या तुम्हाला लवंगा घ्यायच्या नाहीत. त्याला पर्ण जे असतात वरची फुलं ती शाबूत असावी, असे तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. बघा, पिवळी मोहरी ही घरातला वास्तुदोष, पितृदोष किंवा काही अडचणी, करणी-बाधा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे जी पिवळी मोहरी असते ना, ती पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. आता नसेल तुमच्याकडे तर नका घेऊ, पण असेल तर आवर्जून घ्या, नाहीतर तुम्ही फक्त 2 लवंग घेतल्या तरीसुद्धा चालेल. यानंतर या 2 वस्तू तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरावरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टच करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या 2 वस्तू ज्या आहेत तुम्हाला जिथे तुमच्या घरातला पाण्याचा माठ असेल किंवा फिल्टर असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत. तुमच्या तुळशीवरून तुम्हाला सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत 7 वेळा. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीला स्पर्श करायचा नाही, फक्त तुळशीवरून तुम्हाला साईडने उतरवून घ्यायच्या आहेत. कारण एकादशी आहे, एकादशीला तुळशीला स्पर्श करत नाही, पाणीही अर्पण करत नाही, कारण तुळशी मातेचा निर्जली व्रत असतो आणि त्या व्रतामध्ये आपल्याला कुठलेही अडथळे आणायचे नसतात. यानंतर या 2 वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत.
कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले पितृ हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा बसलेले असतात. यानंतर तुम्हाला या 2 वस्तू तुमच्या घरातल्या आजारी व्यक्ती असेल त्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत किंवा इतर सर्व सदस्यांवरून, मुलांवरून तुम्हाला या 2 वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेट घेऊन तुम्हाला या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घ्या, नसेल तर तुमचा दुसरा घेतला तरी चालेल. यानंतर तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला या 2 वस्तू त्या कापरावरती उजव्या हाताने टाकायचं आहे. टाकत असताना तुम्हाला फक्त गायत्री मंत्रात तुम्हाला पठण करायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तुम्हाला या मंत्राचा जप करत राहायचं आहे कंटिन्यू. जोपर्यंत तेवढं जळत नाही तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करत राहायचं आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही किंवा घरामध्ये तुम्हाला शांतता ठेवायची आहे आणि जेवढा 7 कापरांच्या वड्यासोबत जेवढा ती पिवळी मोहरी आणि लवंग जेवढे जळतील तेवढे तुम्हाला जळायचे आहेत. बाकीचे जळाले नाही तरी चालेल, अर्धवट जळाले तरीसुद्धा चालेल. पुन्हा तुम्हाला त्यावरती कापूर वगैरे काही टाकायचं नाही. डबल तुम्हाला हे प्रज्वलित करायचं नाही. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती प्लेट तिथून उचलायची आहे जळवल्यानंतर आणि ती तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवायची आहेत. म्हणजे तुम्हाला बाल्कनीमध्ये तुम्ही नेऊन ठेवली तरी चालेल किंवा तुमच्या मुख्य घरं आहे घराच्या बाहेर अंगणात नेऊन ठेवले तरी चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते एखाद्या झाडाच्या खोडाला ओतून द्यायचं आहे. पण ती प्लेट जी आहे ती तुम्हाला घरामध्ये ठेवायची नाही. कारण आपण हा उपाय केल्यानंतर घरातले काही वास्तुदोष असेल, काही पितृदोष असेल किंवा काही दोष असतील, काही नजरदोष असेल तर यासारख्या सर्व ज्या दोष आहेत त्या दोषांचा आपण नायनाट केलेला आहेत आणि ते सर्व दोष आपल्या घरातून आपण जाळून टाकलेले आहेत. यामुळे आपल्याला ती प्लेट आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. खूप प्रभावी उपाय आहे हा आणि हा उपाय कदाचित तुम्ही या अगोदर कुठे ऐकलाही असेल किंवा तुम्ही केलाही असेल. पण जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट तिथीला करतो हा उपाय तेव्हा त्या उपायाचा खूप मोठा फायदा आपल्याला होत असतो. यामुळे आपल्या सर्व अडीअडचणी, संकट, दोष सर्व काही दूर होत असतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करून पहा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.